गेल्या काही दिवसांपासून हर्षवर्धन पाटील भाजपला सोड चिठ्ठी देऊन इंदापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे। या पार्श्वभूमीवर आता हर्षवर्धन पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे। निवडणूक लढवण्याच्या संदर्भात मतदारसंघातून कार्यकर्त्यांचे प्रचंड प्रेशर असून पितृपंधरवडा झाल्यानंतर मला निर्णय घ्यावाच लागेल असं हर्षवर्धन पाटील म्हणाले। आज 28 सप्टेंबरला इंदापूरमध्ये जनता दरबार पार पडला। यानंतर हर्षवर्धन पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधताना हे वक्तव्य केलं। काय म्हटला? आता बोलताना असं वक्तव्य केलं की लोकांचा आग्रह आहे नाही, आमच्या तालुक्यामध्ये गेल्या महिना दीड महिन्यापासून जिल्हा परिषद गट वाईज, पंचायत समिती गण वाईज आमचा हा जनता दरबार आणि जनसंवाद आमचा चालू आहे। त्यातले हा शेवटचा एक गट राहिला होता, तो आज इथं पार पडला। इथं आल्यानंतर साधारणतः अडीअडचणी, गावातले स्थानिक प्रश्न, शेतकऱ्यांचे, गावकऱ्यांचे व्यक्तिगत प्रश्न, या प्रश्नाच्या संदर्भातली ही बैठक बोलवली होती। पण ह्या बैठकीच्या अगोदर बऱ्याच गावगावच्या कार्यकर्त्यांनी, आपणही पाहिलं असेल, इथं सगळ्या लोकांचा आग्रह असा आहे की येणारी उद्याची विधानसभेची निवडणूक ही तुम्ही लढवली पाहिजे, असा आग्रह हा जनतेचा आहे। आणि त्या आग्रहाबरोबरच मग कोणतं चिन्ह घ्यायचं, काय करायचं, याबद्दल जनतेचा आग्रह तीव्र आहे। मी अशी भूमिका मांडली या ठिकाणी की शेवटी लोकशाहीमध्ये जनता श्रेष्ठ आहे आणि म्हणून जनतेचा जो आग्रह आहे त्या आग्रहाचा मी विचार करावा, असं प्रचंड प्रेशर या इंदापूर तालुक्यातल्या तळागाळातल्या सगळ्याच छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांचा आग्रह आहे। आता पितृपंधरवडा आहे, पितृपंधरवडा झाल्यानंतर याबद्दलचा योग्य तो निर्णय मला घ्यावा लागेल आणि तो निर्णय घेत असताना जनतेच्या मनामध्ये जे आहे किंवा जनतेचा जो आग्रह आहे त्या आग्रहाचाही मला गांभीर्याने विचार करावा लागेल। तो आग्रह मला डावलणं किंवा त्या आग्रहाच्या संदर्भामध्ये मला सगळ्या बाबतीतला विचार करून पुढचा निर्णय घ्यावा लागेल आणि कदाचित ही पितृपंधरवडा संपल्यानंतर आम्ही प्रमुख कार्यकर्ते पुन्हा एकत्र बसू आणि मग पुढची योग्य ती भूमिका ठरवू। भाजप सोडण्याच्या संदर्भातला लोकांचा आग्रह असा आहे की निवडणूक लढवा। ठीक आहे, लोकांचं आज जे 15-20 लोक तुम्हाला बोलले त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली की तुम्ही त्या सर्वांनीच, म्हणजे एकही व्यक्ती असं म्हणलेलं नाही की तुतारी सोडून इतर चिन्ह लढवावं, सर्वजण तुतारीचाच आग्रह करत आहे। ठीक आहे, आता काय लोकांचा तुतारीचा आग्रह आहे, काय लोकांचं म्हणणं आहे की तुम्ही अपक्ष उभं राहावा, काय लोकांचं म्हणणं असं आहे की ही जागा आपल्याला सुटली पाहिजे, असा पण आग्रह आहे। त्यामुळे आता शेवटी लोकांचा आग्रह येतो, त्याचा सगळा विचार करून मी पुढे निर्णय घेईल। कार्यकर्त्यांची आक्रमक झाली सध्या, आता ते तुतारी शरद पवार आणि तुमचे फोटो लावू लागले बॅनरवर, त्यांनी ते बॅनर झळकायला लागले आणि नेमकं कार्यकर्त्यांचं मत, त्यांना सहमती कुणाची? आता लोकशाही आहे, प्रत्येक मतदाराला, प्रत्येक कार्यकर्त्याला आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे। आणि इंदापूर तालुकाचा इतिहास जर बघितला आपण तर हा तालुका कायम लोकशाहीवर विश्वास ठेवून चाललेला तालुका आहे, त्यामुळे तो प्रत्येकाचा अधिकार आहे।